नाटक करते कशी नाटक आणि काय चल 2 दिवस झाले चाललंय. गुड मॉर्निंग. तर बघा मस्तपैकी आवरावरी चालली. कशासाठी चालली मम्मीची एवढी पळापळी का चालली? मम्मी एवढी का पळापळी करते? काय एवढी पळापळी करते? आज एवढी पळापळी करते माझ्या नातीला मला बघायला जायचंय. आता 8 दिवस झालं. गेल्या सोमवारी आलतो आपण इथं आणि आता ह्या सोमवारी जायचं तिला बघायला. 2 दिवस झालं चाललंय जाईन बघायला तिला. पण आजी येणार होती त्यामुळं राहिलं. तुमच्या बरोबर कमेंट आलते की तुझा मामा कुठे आहे, आजी कुठे आहे, मावशी कुठे आहे, तू सारखा त्यांच्याकडे जातो येतो, तुझ्या मुलीला बघाय कधी यायचंय आहे का नाही? मग आज फायनली कोण कोण पाहुणे येणार आहे ते काय माहित. आजी तर नक्की येणार, आजी बाप मामा नक्की येणार आहे. मग बाकीचं कोण येणार आहे काय माहिती, सांगितलं नाही. फक्त ती आलेत आता सध्याला जूर मध्ये आलेत. मला म्हणले उरक आता पटकन साडी घालते, तूप काढले अंडी काढले तर अजून काय किराणा दुकानातला घ्यायचा आणि जायचं तिला. जाता हे काय ह्यात घेतलंय बघा तूप आणि ह्यात घेतले अंडी. कोंबडा कुठे? कोंबडा सोडून दिला. हे अचानकच म्हणली आपण जाऊ बघायला. होय कोंबडा दिला सोडून, मग काय करायचं. चला असू द्या, नेक्स्ट टाइम पुढल्या टायमाला आहे की नाही? पुढल्या टायमाला आता परत तू एखाद्या दिवशी घेऊन जा. तसं बी आज सोमवार आहे, आज काय सोमवारचं नाही तिला पण परत नेक्स्ट टाइमला 2-3 दिवस ठेवून परत मी का जायना, मला बी काम आहे तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. कसं वाटतं नक्की बघा आहे की नाही? चला पळापळी आवरावरी चालू आहे आमची. चला गँग आली आमची. आता निघाली बाकी नेहमी अर्धे पुढं गँग आहे. मामा मग कसं काय? मग तुम्ही आजोबा झाला आता. चला तिथं फायनली इकडं चालू आहे ह्यांचं काहीतरी. आता गाडीवर बसायचं डायरेक्ट निघायचं जिंकतील. कशी नाटकं करते झोपली बा इथं. झोपली की आता झोपवली. तुला माहिती आहे का बाहेर कोण कोण आलंय? माहिती की आवाज येतोय की. होय फायनली बघा जनतेमध्ये पोचलोय. बाहेर सगळी बसल्यात, मी डायरेक्ट घरात आलोय. का तर कशासाठी आलोय माहिती आहे? सुट्टीला कशासाठी आलोय? पैशासाठी. पोरगीसाठी. पोरगीसाठी. मग काय माझ्यासाठी नाही आला. हा माझ्यासाठी दोघीसाठी पण आलोय. काय म्हणायचं? नाव ठेवायचं ना काहीतरी. काय ठेवायचं? ठेव काहीतरी नाव छान. होय माझ्या प्रिन्सेसला भेटायला आलतो मी इथं आणि इथं मम्मी लुळते आपलं झोपली. हा होय चला बाहेर पाहुणं रावलं कोण कोण आलंय तुम्हाला गप्पा टप्पा दाखवतो. स्वीटी हाय आतमध्ये, घरात तर कोणच नाही, टी व्ही चालू आहे. बाहेर कशी बसले गप्पा चालू आहेत ह्यांच्या. काय धरली होती? असं केलं खेळत अशी धरली, अशीच मूठ पॅक केली आणि परत मूठ काढायला गेली. केस पण आली संग लागली चिरकाला मोठे मोठ्याने. ते आवळून धरलं होतं. बघा कोण कोण आले तिकडं. मामा, आजी, मामी, माऊ आणि काका. चला चर्चा चालू आहे. मस्त गप्पा चालू आहे. होय मामा आला का जी कुठे आहे? जी तर लांबच आहे. आता कांदाच टाकल्यात रोडला सगळीकडे. इकलं का बाकीच? काय म्हणते आजी नवीन आजोबा पदार्पण? चाललंय नातीचं गुणगान ऐकते ते आम्ही सांगतो या. आम्हाला अनुभव. खरंच मी काल तासभर हसत होती. तिने केस धरलेली ना, त्याला लय हसलोय. तिची तीच केस धरते तिची रडायचं म्हणलं कसं व्हायचं काय? करतच नाही खाली, सारखा वरच असतो. डायरेक्ट जात काय गावातल्या घरी मला काय पाहुणं घरी जाऊस तर येतात का नाही पाणी आत्ताच आलंय ना. मण्याचं झालं ना घ्या तर बस अशी काय राहतच सारखं आणावं लागतंय. कोण नाही भेट आजी आजोबा, कोण भेट नाही. कोण घेतोय जाऊन अंडी काय काय फायदा त्याच्यात?
अजून असली तर बघा आता काय माहिती मग ह्या पिशवीत आहे की अजून अंडे ह्यात आहे की काहीच काढते अजून तर असली गावरान तर ते कशी बघा त्या कोंबडीत घ्यायचं असलं ती कसली अंडे तुम्ही ती असली गावरानची असली इकडे आणलंय प्रत्येकाने खाऊ मस्तपैकी त्यांना ध्यान ठेवा बरं का आपल्या कांद्यात शिरते ती आता आणलेली आहे तर मोठी. अंडे मम्मी तू आपण आणलेली कुठे हे काढते येतच आहे हे काय काढलं काका कुठं काय गेलं राहणार नाही आले ती तिथनं आले. बिस्किट बिस्कुट आणले मग ही होय. ही आकाने आणलेली आहे. मग तिने कुठली आणली? गावरान आहे ती. तिनं गावरान आहे त्या. का लिंब गावरानची पाहिजे होती. हा. हे गावरानच आहे ते तर आहे. कशाला नेम गावरान पाहिजे कोंबडी गावरान नाही का बसवायचे गावरानाला माहिती लय माहिती पण तसली बघायची ती आता काय 2-4 मोठे होय हा त्या स्वीटीसाठी आणलाय बघा एवढा सगळा खुराक तर चालू आहे ह्यांची चर्चा बसून बसून काय ना काय स्वीटी आहे बाळापाशी तेव्हा काढून ये तिथं आमचं पिशवीत खाऊ आहे काढा ह्यात तर खारी ठोस बिस्कुट आई मैद्याचं तर खायचं नाही ना काय तिला मैदा कुठे मैदा घरा आहे घरा नाही तर काय अजून आहे ती पिशवी मैद्याचं दिवस काय नाही लय कशाला खात बसायचं थोडं खायचं ग नाही नाही दोन दोन खायचं मामा मग काय म्हणणं तुमचं आता बरं वाटतंय का काय आता सोलापूरचं मामाला जाऊ सुट्टी भेटून तेव्हा येणार आता अरे बिस्किट खाऊन होत आहे चहा दिलेला म्हणजे चहा पण नको मला मी ड्रेस हे बिस्किट नाही दिलं तर चालतं हे खायला काय होत नाही गव्हाचं असतं. ड्रेस तर किती महाग होता मनुष्यवालीचा 500 रुपये दोन त्यामुळेच म्हणलं आधी गरज एबीसीडी पाठ करायची मग काय हे बघू नेमकं कुठलं काय म्हणायचं फुल लय मस्त आहे बघा पुढचं आज खाली ठेव की खाली ठेवल्याशिवाय दिसणारच नाही पलावतून तू कसं त्याला करते मी मग त्याच चढी नाही काय काय जणाला पॅन्ट आहेत काय काय ह्याला हे येतं. त्याला पण फुल आहे खाली मला काय पोरगी नव्हती त्यामुळे मला काय असल्या ड्रेसचं माहित नाही मग काय भारी ड्रेस जॅकेट आहे मला पहिल्यांदा घेतलाच आवडला मग काय परत चापसच बसायचं नाही टाइमपास करायचं नाही आम्हाला दुसरं दोन झालं नव्हतं आवडलं तिला अगोदरच इथून चालू करायची एबीसीडी पाठ करायला चांगल्या क्वालिटी मग काय काय तारक मेहता काही सारखं परत बघतच बसायचं त्यापेक्षा आपलं ही ऐकलेलं बरं झोपली म्हणून थांबली म्हणलं झोपली आज आहे ना तिला आंघोळ घातली नाही तर जलमलेल्या वारी मध्ये त्यात आंघोळ घालायची नाही 6 महिना होस तर मला माझ्या आईने फोन केला आणि पोट भरून कसं खायचं नाश्ता मग नाश्ता खायचा सकाळचं घर असतो या दुपारची भाकर असते संध्याकाळी भाकर चहा पिते का नाही ते देतच खायला. एक दोनच खाऊ थोडं थोडं खायचं